नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आपल्या युनिक आरी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण आतापर्यंत आरी सामानाची माहिती, आरीचे स्टँड कसे फिक्स करायचे, कापड कसे बसवायचे, चेन स्टिच या बाबतीत माहिती घेतली। आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत चेन स्टिच मशीनच्या थ्रेडपासून कशी करायची ते शिकणार आहोत। तर आपण 3 लाईन आपल्या प्रॅक्टिससाठी मारून घेतलेला आहे। पहिल्या लाईनला आपण सुरुवात करूयात। सुरुवात करताना आपण 1-1 सेंटीमीटर अंदाजे अशा अंतरावरती लांब लांब टाकी काढून घेणार आहोत। टाकी काढताना आपली सुई खाली जावा, सुईला दोऱ्याने एक राऊंड मारला जाईल व सुई वरती येताना मागे फिरून बाहेर निघेल। अशाच पद्धतीत आपल्या लाईन आपण 1-1 टाका पुरून 1-1 सेंटीमीटरच्या अंतरावरती पुढे पुढे नेत जाऊयात। जेव्हा आपण लाईनच्या एंडला जाऊ तेव्हा आपण एक छोटा टाका काढूयात, त्याला आपण लॉक टाका बोलूयात। लॉक टाका काढून एक मोठा टाका काढून घ्यायचा आहे। मोठ्या टाक्यातून एक छोटा टाका बाहेर काढायचा। दुसऱ्या टाक्यातून पहिला टाका खेचून खालचा दोरा खेचून घ्यायचा। नॉट बसली दोरा खेचून पाहायचा। जर नॉट फिटली नाही तर समजून घ्यायची की आपली नॉट फिक्स झाली। अशाच पद्धतीने प्रॅक्टिससाठी आपण पुढच्या 2 लाईन प्रॅक्टिससाठी यूज करणार आहोत, प्रॅक्टिस करून घेणार आहोत। आता आपण हे पाहूयात की नवीन शिकणाऱ्यांनी आरी वर्कची प्रॅक्टिस करताना कुठला दोरा वापरावा। तर मी सजेस्ट करेल की शक्यतो मशीनच्या दोऱ्याने प्रॅक्टिस करावी किंवा आरीचा एक दोरा दाढ प्रकारामध्ये येतो, ज्याच्या आतमध्ये नायलॉन थ्रेड यूज केलेला असतो की तो पटकन तुटला जात नाही। नॉर्मल जरी थ्रेड व सिल्क थ्रेड हा पटकन तुटला जातो व नवीन लोकांना तेवढं सफाईने काम करता जमत नाही। त्याच्यासाठी आपण सुरुवातीला प्रॅक्टिसला मशीनचा दोरा वापरूनच प्रॅक्टिस करायची आहे। अन्यथा जरीचा जाडवाला थ्रेड आपण त्यामध्ये वापरू शकतो। चेन स्टिच आपण प्रॅक्टिस करणार तितकीच महत्त्वाची एंड नॉट आहे व पुढची टाकी आपण शिकणारच आहोत, पण त्याच्यासाठी आपण चेन स्टिच व एंड नॉटची चांगली प्रॅक्टिस करू। आतापर्यंत शिकलेल्या व्हिडिओजमध्ये काही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारा, त्याला उत्तर नक्की दिले जाईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।